जपाचं महत्व काय आणि जप का केला जातं आणि देवाचंच नाव देवाला का ऐकवायचं, का म्हणायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवालाच देवाचं नाव ऐकून त्याची स्तुती ऐकून थोडं वेगळं वाटत नसेल का? असे प्रश्न तुमच्या मनात असंख्य वेळा पडत असते. मित्रांनो, भगवंत हे सूक्ष्म रूपात असणारं निर्मळ निराकार असणारं रूप आहे. त्याला मनुष्य रूपात बदलण्याचा प्रयत्न करत असतो. जसं एखाद्या व्यक्तीसोबत आपण रिलेशन मध्ये आहात आणि अचानक आपलं ब्रेकअप झालं, आपण त्याला सोडून दिलं, त्याची क्षण क्षण आठवण येते, मनात नाव येतं, त्याच नामस्मरण जप केल्यासारखं होतं. नाव आठवल्याने त्या व्यक्तीची ताकद वाढत असते, त्या व्यक्तीचा स्मरण भाव वाढत असतो, त्या व्यक्तीबद्दल आपली असणारी प्रीती, आपल्या असणारे प्रेम, आपल्या असणारी भावना आणि भगवंताबद्दल असणारी श्रद्धा वाढते. भगवंताचं नामस्मरण केलं. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला जपाचं महत्व सांगत आहे. जप हे प्रत्येक भगवंताचं प्रत्येक वेगळ्या माळेवर केला जातो. सांब सदाशिव शंकराचा जप चंदनाच्या माळेवर केला जातं. रक्तचंदन, श्वेतचंदन, रुद्राक्ष किंवा हे काळी शाळीग्रामची माळा आपल्या हातात आहे. अशा प्रकारे हे काळा दगड जो असतो त्याला काळा स्फटिक किंवा हकीक असं देखील म्हणलं जातं. असे वेगवेगळे याचे नाव आहेत. अशा याच्यावरती देखील रुद्राची सेवा केली जाते. माता महालक्ष्मीची कमलगट्टा रक्तचंदनावरती केली जाते. भगवान विष्णूची तुळशी माळा, वैजंती माळा, अशा वेगवेगळ्या भगवंताच्या वेगवेगळ्या माळा आहेत. परंतु जप आणि ध्यान या दोन वेगळ्या बाजू आहेत, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ध्यान म्हणजे मुद्रेत बसून पूर्णतः आपलं देह शांत करून त्याच्यामध्ये एक वेगळी आगळी ऊर्जा निर्माण करणं, भगवंताचं स्मरण करणं. चला ध्यान कसं करायचं जाणून घेऊया. सर्वप्रथम ध्यान मुद्रेत बसताना आपल्याला आसनाची स्थिती काय असते ते माहिती. भूमीला स्पर्श करून भगवतीला आज्ञा आदेश घेऊन आपल्याला ध्यानाला बसायचं. ध्यान किती मिनिटाचा असावा? सुरुवातीला 20 मिनिटाचा असावा, नंतर 45 मिनिटाचा असावा, 20 मिनिटं 8 दिवस, 20 मिनिटं 45 दिवस, आणि त्यानंतर दमादमाने आपली ऊर्जा वाढवायची. आपला पाठीचा जो कणा असतो हा पूर्णपणे स्थिर बसला पाहिजे. आपली कॅपॅसिटी जी आहे बसण्याची ती दमादमाने वाढते आणि पूर्णतः ध्यानामध्ये जायला 1 वर्ष लागतं किंवा कुणाकुणाला 6 महिने देखील लागतात. आणि जप का करायचं? जप त्या भगवंतापर्यंत आपली ध्वनी लहर माध्यमातून पोहोचली पाहिजे. कितीतरी वर्ष लागतात बघा मित्रांनो एक गणभर सेवा भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी, ब्रह्मशास्त्रानुसार. परंतु नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की आपले 10,000 20,000 कोटींनी जर असे जप होत गेले तर आपल्या जीवनाचा उद्धार मात्र नक्की आहे. जप कोणत्या स्थितीत करावं आणि कसं करावं? आपण आहे त्या स्थितीमध्ये जप करू शकतो. जपाचं एवढं महत्व आहे. तुम्हाला बरेच ठिकाणी सांगितलं आता बसकर टाका, आसन टाका, मी तुम्हाला सांगत आहे जप आपण कोणत्याही स्थितीत, समजा मी गादीवर असं बसलोय, सोफ्यावर बसलोय, मी आहे त्या स्थितीत देखील करू शकतो. फक्त आजूबाजूचं वातावरण शुद्ध असावं, स्थान योग्य असावं, उंच जागेवर असावं किंवा जमिनीवर बसून देखील आपण आसन करून करू शकतो. त्याचसोबत पाण्यामध्ये उतरून देखील जलजप केला जातो. तो महालक्ष्मी देवीला अतिप्रिय आहे. तर जप कोणतं करावं आणि जपाचं महत्व काय? जे देवीचे उपासक आहेत त्यांनी क्लीम या जपाचा उच्चार करावा. जास्तीत जास्त क्लीमचा उच्चार करायचा आहे. थोडक्यात आपण हा गुरुमणी धरून आपल्याला क्लीम 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 या बोटाचं कधीही बोट स्पर्श होऊन द्यायचा नाही. हा दोषाचं बोट आहे. आपण यांनी एखाद्याला दोष दाखवत असतो, त्याची चुका दाखवत असतो. आपल्याला भगवंताला अर्पण होताना या मंत्राचा जप करायचा. क्लीम 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 या मंत्राचा जप करण्यासाठी देखील गुरु अनिवार्य आहे. त्याचसोबत आपण जर महादेवाचे उपासक आहात तर सगळ्यात भारी असणारा आणि उत्तम असणारा जप म्हणजे ओम नमः शिवाय. कुठलाच मंत्र दुसरा उच्चार न करता ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी पंचतत्वासाठी बनलेला मंत्र आहे. त्यामुळे ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वसाधारण कधीच समजू नका. आपल्याला वाटतं किरकोळ मंत्र आहे, प्रत्येकाकडे अवेलेबल होतो. बघा मित्रांनो, ही माळे ही मी थोड्या वेळ हातात धरली, मला काही वाटलं.
अशी 1 तास मी धरू शकत नाही, 1 तास माझा हात जड होती बाहेर पडतो. तसं एखादी वस्तू दिसताना किरकोळ दिसते, साधी दिसते, परंतु जसं जसं काळ बदलत जातो, वेळ वाढत जातो, त्या जपाची ताकद वाढत जाते. शिव या नावातच मुळात खूप मोठी ताकद. या श्रावण मासापासून संकल्प करा शिव उपासकांचा. आणि भगवान हरीचे जे बीज मंत्र आहेत ते मी पुढील भागामध्ये तुम्हाला सविस्तर मध्ये सांगणारच आहे. प्रत्येक उपासकांना ज्यांना जो देवाराध्य वाटतो, फरक एवढाच आहे की स्त्री आणि पुरुष 2च तत्व या जगात आहेत आणि आपण 2 तत्वांना शक्ती म्हणून मान्य करतो, स्त्री आणि पुरुष. मग या स्त्री पुरुषाच्या पलीकडे कोणतं रूप आहे, कोणतं अवतार आहे, किंवा कोणतं विश्व आहे, किंवा देवाचाही कोणतरी देव असेल, देवादी देवाचाही कोणतरी देव असेल, देवादी देवाचाही कोणतरी देव असेल, असं चक्र कुठवर आहे आणि याची कुठवर माहिती मी पुढील भागात तुम्हाला अवश्य सांगेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओम काय